सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी हवे हवे से सुख वाटे हवे हवे से सुख वाटे नको नको से दुख वाटे नको नको से दुख वाटे सुख दुःखाची ऊन सावली घराघराची आहे कहाणी ऊन सावली ऊन सावली. एक तर बायकोला कवडीची मदत करत नाहीस, तिच्या नावाने बोंबा मात्र मारतोस. बरोबर. आपण एक टाटा बाय बाय करूया का? ओके टाटा बाय बाय. निघा असं नाही म्हणजे आय लव्ह यू. तू सारखा तोच विचार का करतेस? हे बघ, रिपोर्ट 100% नॉर्मल येणार आहेत. घाबरण्याचं काहीच कारण नाही. असं बाळ आता आपल्या घरी येणार आहे. उपाय आहे. कुठला? क्युरेटिन. विद्या विद्या विद्या, अगं इथे काय करतेस? मी तर किती वेळचा आतमध्ये शोधतोय. हा, कसला विचार करतेस? नाही कसला नाही, तुम्ही थांबा, मी जेवणाची तयारी करते. नाही थांब ग, बस ना थोडा, बस बस. काय झालं, बरं वाटत नाही का तुम्हाला? मला मला काय झालं? मी ठणठणीत आहे का एकदम? खूप अस्वस्थ दिसताय. नाही, तुला आपलं काहीतरीच वाटत असतं. तुम्हाला एक सांगू, गेल्या जन्मी मी खूप पुण्य केलं असणार. तुला असं काय वाटतं? कारण मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला ना, म्हणून. असं काय पाहिलं 6 महिन्यात? खूप काही. तुम्हाला एक विचारू? विचार ना. समजा मी आई होण्यास असमर्थ ठरले तर? विद्या, मूर्खासारखं काय बोलतेस? मी मूर्खासारखं बोलत नाहीये, पण समजा तसंच घडलं तर तुम्ही दुसरं लग्न कराल? नाही, ते शक्य नाही. पण तसं घडलं तर आयुष्यभर बाबा न होताच राहाल तुम्ही? हो, राहील. पण माझा विश्वास आहे असं काहीही घडणार नाहीये. विश्वास कसला? खात्री आहे मला याची. मी तुमच्या खात्रीबद्दल नाही, माझ्याबद्दल बोलतीये. माझ्या असमर्थतेबद्दल बोलतीये. तुझी कसली आली असमर्थता? हा, तुझी कसली आली असमर्थता? तन मन विचार याच्यात एक आहोत आपण. यात तुझं आणि माझं कुठून आलं? हा, हे बघ, एक लक्षात ठेव, तू आई आणि मी बाबा होणार आहे. खरंच सारंगच्या आई वडिलांच्या त्याच्याकडून कितीतरी अपेक्षा असतील. आम्ही असं त्यांच्या भावना लक्षात न घेता पळून जाऊन लग्न केलं. त्यांचा राग स्वाभाविकच आहे, पण त्याला मी एकटी कारणीभूत कशी काय? सारंग सुद्धा आहे, तेवढाच किंबहुना माझ्यापेक्षा जास्तच दोषी येतो. माझ्यात तर काहीच उणीवा नाहीयेत, ना दिसण्यात ना वागण्यात. सारंगने आमची भेटच घडवून आणली नाही. मग एकमेकांबद्दल आम्हाला माहिती कशी मिळणार? आमची मनं कशी जुळणार? असू दे, सारंग तेव्हा जर चुकला असेल तर त्याची बायको म्हणून मला पुढाकार घेऊन हे संबंध सुरळीत आणण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. हे बघ, आपल्याला एक बाळ होईल.
ते बोबड्या आवाजात तुला आई म्हणेल आणि मला बाबा. मग मग मी त्याला माझ्या खांद्यावरती बसून घोडा घोडा खेळेन. हॉलवर सगळीकडे फिरवीन. मग मी त्याला हळूच धक्का देईन, पण ते पडायला लागेल. मग तू त्याचा आवाज ऐकून बाहेर येशील आणि तुम्हाला ओरडशील, अहो तो पडेल ना. जशी काही तुला एकटीलाच काळजी आहे त्याची, मला काहीच नाही. मग तू त्याला उचलायला जाशील, तसं तो बोबड्या आवाजात म्हणेल की मला बाबांबरोबरच खेळायचंय. मग तू लटक्या रागात त्याला तिथंच ठेवून जाशील आणि आत निघून जाशील आणि मग मी मोठमोठ्याला हसायला लागेल. बस करा. तुम्हाला खोटं बोलता नाही येत. का स्वतःला समजवताय तुम्ही? तुला रडायला काय झालं? अगं काय झालं तुला रडायला? कारण मला माहितीये मी आई होण्यास असमर्थ आहे. असं का म्हणतेस तू? मी तुमचं आणि डॉक्टर केतकरांचं बोलणं ऐकलंय. विद्या, अगं डॉक्टर केतकरांचा शब्द काही शेवटचा शब्द नाहीये. आणि ते म्हणालेत की तू आई होण्यास अडथळा आहे. म्हणजे उपचाराने ते बरं होऊ शकतं ना. तू सध्या आई होऊ शकत नाहीये, पण नेहमी करता नाही. हे बघ, आपण तुझे रिपोर्ट ना दुसऱ्या कुठल्या तरी डॉक्टरांना दाखवू, त्यांचं सेकंड ओपिनियन घेऊ. वाटलं तर तुझा रिपोर्ट आपण परदेशात दाखवू कुठेतरी. हे बघ, तू 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 हिंमत हारू नकोस. विश्वास वाढव तुझा देवावरती विश्वास आहे ना. हे बघ, तू सगळ्यांचं भलं करतो, मग आपलं का वाईट करेल? तू टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल. विद्या, मी आहे ना तुझ्या बरोबर. मी आहे. तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना? ऊन सावली. हॅलो, हा परांजपेंचा नंबर आहे का? हो, आपण कोण बोलताय? मी मिसेस सुनीता परांजपे बोलते. कोण हवंय आपल्याला? आई. आई? कोण बोलत आहे तुम्ही? कोण हवंय आपल्याला? आई, मी तुमची सून बोलतेय, मिसेस सारंग. नेहा? म्हणजे सूनबाई? अगं किती आनंद झाला तुझ्या तोंडून आई हा शब्द ऐकून. अगं कुठे आहात तुम्ही? कसे आहात? फोन किती दिवसांनी केलात? आई, अहो तुम्हाला फोन करण्याची खूप इच्छा होती हो, पण माहितीये मला, फार जिद्दी आहे ग सारंग. पण कसा आहे तो? अगदी मजेत येतो. आमचं अगदी व्यवस्थित चाललंय. पण तुम्ही आमच्या बरोबर नाही आहात याची खंत वाटते. असणारच ग, मला देखील तीच खंत आहे. पण तो गे बाप लेक सारख्या स्वभावाचा, मोडे पण वाकणार नाही. दोघांच्या जिद्दीमुळेच. आई, माफ करा, पण एक विचारू, बाबांनी आमच्या लग्नाला नकार का दिला हो? माझ्यात काही कमी आहे का? अगं वाद उद्भवला तो त्याने काही न सांगता, मुलगी न दाखवता तारीख फिक्स केली आणि सांगायला आला. दोघेही गरम डोक्याचे, वाद विकोपाला गेले. आई,
आपल्याला पुढाकार घेऊन या दोघांमधला वाद मिटवता नाही का येणार? तू करशील हिम्मत? हो, नक्की करेन. तुम्ही जर साथ देणार असाल तर मी नक्की हिम्मत करेन. त्यासाठी मला तुम्हाला भेटावं लागेल. कधी भेटू तुम्हाला? तू म्हणशील तसं. मला देखील तुला भेटायचंय गं. तुझं कोड कौतुक करायचंय. मला बघायचंय कुठल्या हिऱ्याच्या कणी करता माझ्या सारंगने आई वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलंय ते. आई, मी एकदम साधी मुलगी आहे हो. तू असंच म्हणणार, पण माझ्या मुलाच्या पसंतीवर माझा विश्वास आहे. कुठे भेटायचं? पण हे नसतील तेव्हाचा. हो हो, मी कळवते तुम्हाला कधी भेटायचं ते. आई, सध्या इथूनच नमस्कार करते. औक्षवंत हो बेटा. खूप सुखी राहा, आनंदात राहा. परमेश्वर तुझ्या प्रयत्नांना यश दे. माझा सारंग थोडा जिद्दी आहे ग, पण मनाने खूप चांगला आहे. सांभाळा त्याला. हो, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ठेवू आता फोन? बरं. माझं दुःख आहे मी आई होण्याचं नाही, तर शेखरला कोणी बाबा म्हणणार नाही याचं आहे. त्यांनी मला समाजात नाव दिलं, कुठलंही बंधनही घातलं नाही, एवढं वैभव दिलं, पण मी त्यांना काहीही देऊ शकले नाही. एक स्त्री असून बाळ देखील नाही. परमेश्वरा, इतकं लाचार का केलंस? काय गुन्हा केलाय मी तुझा? तू कशाला आकाशात जाऊन बसलास? धरतीवर असतास ना तर तुला चांगला खडसावून जाव विचारला असता. माझं ठीक आहे रे, पण माझ्या नवऱ्याने काय अपराध केला की तू त्याला बाप होण्यापासून वंचित ठेवतोस? सांग ना. आहे विधाता राजकारणी, सुख दुःखाची तुझीच करणी. नको अशी मज जीवन सरणी, करीतो आहे तुझी मन धरणी. करीतो आहे तुझी मन धरणी. सुख दुःखाची ऊन सावली, घरा घराची आहे कहाणी. शेखर, 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 अरे काय कसला विचार करतोयस? किती हाका मारल्या मी तुला. नाही नाही, कसला कसला नाही विचार करत. काय झालंय तुला? कसला विचार करतोस? किती चेहरा उतरलाय तुझा. काय नाही ग, तू ना जरा माझी जास्तच काळजी करतेस, बाकी काही नाही. तुला लहानाचं मोठं मी केले. तुझ्या प्रत्येक कृतीमागचं कारण मी ओळखू शकते. बेटा, आई आहे मी, तुझी आई. हो, पण यावेळेस तुझा अंदाज साफ चुकलाय. नाही, माझा अंदाज चुकलेला नाही. शेखर, तुला नक्की कसलं तरी टेन्शन आहे. कसल्या तरी दडपणाखाली वावरतोयस तू. काहीतरी बिनसले, काहीतरी घडलंय. काही नाही, हे बघ, कामाचा ताण आहे, टेन्शन्स आहेत म्हणून, बाकी काही नाही. कामाचा ताण? अरे, तुझ्या वडिलांच्या वेळेपासून अनुभवते मी कामाचा ताण, कामाचं टेन्शन. हे नवीन नाहीये माझ्यासाठी, पण आजचा तुझा चेहरा माझ्यासाठी नवीन आहे. जाऊ दे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस मला. आता मोठा झालायस तू. जबरदस्ती नाहीये बाळा माझी सांगायची. लग्न झालंय तुझं. तुझी टेन्शन शेअर करणारी तुझी बायको आली आहे.
हा शेखर, अरे तुझ्या डोळ्यात पाणी. सॉरी बेटा, सॉरी. म्हणजे मला तुला दुखवायचं नव्हतं बेटा. नाही खरं. नाही आई, नाही. तू नाही दुखवलंस. या नियतीने, माझ्या नशिबाने विद्याला दुखावलं. विद्याला? मला कळत नाहीये तुला काय म्हणायचंय ते. नाही, खरं तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार नव्हतो. तुम्हाला खूप वाईट वाटेल म्हणून. पण सांग बेटा, सांग. मन मोकळं कर, मनात काहीही ठेवू नकोस रे. आई, आई विद्या ऊन सावली विद्या आई होऊ शकत नाही. काय? अरे कुणी सांगितलं तुला? कशावरून म्हणतोयस तू हे? मध्ये विद्याला बरं वाटत नव्हतं, म्हणून आम्ही डॉक्टर केतकरांकडे गेलो होतो. तेव्हा तिचं संपूर्ण चेकअप केलं. तेव्हा रिपोर्टमध्ये असं आढळलं की तिला आई होण्यासाठी अडथळा आहे. पण नियमित उपचाराने ती भविष्यात आई होऊ शकते. पण कधी ते देवच जाणे. शेखर, ही गोष्ट विद्याला माहितीये? होय, मी डॉक्टर केतकरांशी फोनवरती बोलत असताना तिने ते ऐकलं. तेव्हापासून खूप डिस्टर्ब आहे ती. बघवत नाही का तिच्याकडे. खूप खचली आहे ती, उद्ध्वस्त झाली. अरे मग अशा वेळेस तू खचून कसं चालेल? तूच तिचा खरा आधार आहेस. तू तिला हिंमत द्यायला हवीस ना बाळा. नाही, त्याचाच प्रयत्न करतोय का. पण तिच्याकडे पाहून खूप वाईट वाटतं. खूप हळवी आहे गती. खरं तर तिला लहान मुलांची खूप आवड आहे. आणि तिच्याच बाबतीत शेखर, शेखर धीर धर. सगळं सुरळीत होईल. तो परमेश्वर आहे ना आपल्या पाठीशी. तोच सांभाळून घेईल बघ आपल्याला. नाही, पण यातली कुठलीच गोष्ट बाबांना सांगू नको. त्यांना धक्का बसेल. त्यांनी नातवासाठी खूप स्वप्न पाहिली होती. त्यांना नातवाची खूप घाई होती. विद्या, चैताली, इतक्या दिवसांनी आठवण आली ना माझी. तुला असं काम करताना बघून ना खूप छान वाटतंय मला. बरं बस ना. कशी आहेस तू? छान, मजेत. तू सांग, तू कशी आहेस? कशी दिसतीये? मला तुझ्या तोंडून ऐकायचंय. खूप मजेत असणारच. ए विद्या, कसं चाललंय ग तुझं मॅरिड लाईफ? छान. काही गुड न्यूज वगैरे दिसतेय. वेडी आहेस का इतक्या लवकर? वा, म्हणजे छान प्लॅनिंग वगैरे केलेलं दिसतंय. नाही ग. बरं माझं सोड, तुझं कसं चालू आहे? चाललंय, आला दिवस घालवायचा. असं का म्हणतेस चैताली? अगं मग काय बोलणार विद्या. हे बघ, तू नशीबवान आहेस. वेळेवर लग्न झालं,
नवरा छान मिळाला म्हणजे स्मार्ट, समंजस आणि शिवाय घराणंही चांगलं. हो, हे मात्र खरं आहे. आमचं काय चाललंय, इंटरव्ह्यू देणं. नवीन स्थळ आलं की जा पुढे, द्या इंटरव्ह्यू. चैताली, या योगायोगाच्या गोष्टी असतात ग. कोणाचं लवकर जमतं तर कोणाचं उशिरा. ह्यात अपसेट होण्यासारखे काय आहे? हो, बरोबर आहे तुझं. आणि लग्न झालं म्हणूनच सुखी होणार असं नाहीये, किंवा विवंचना सुटल्या जाणार असंही नाहीये. तुझा योग आला ना की तुझं पण पटकन जमेल बघ. अगं आई पण हेच सांगत असते मला. आयुष्यात ज्या घटना घडणार आहेत ना त्या घडून जाणार आहेत, मग त्या चांगल्या असो किंवा वाईट. विद्या, चैताली, सुखदुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात ऊन सावलीप्रमाणे येत असतात. ते स्वीकारणं आणि ते स्वीकारून जगत राहणं हेच माणसाचं कर्तव्य आहे. यापासून कधीच कोणी वंचित राहिलेलं नाहीये आणि राहणार देखील नाही. अगं हे काय, तू तर लेक्चर द्यायला लागलीस. हेच जीवनाचं सत्य आहे. विद्या, आर यू ओके? हो का? अगं म्हणजे अशा पद्धतीने तुला बोलताना पहिल्यांदा ऐकतेय ना, म्हणून. अगं तू अपसेट झाली होतीस ना, म्हणून. पण तू मात्र अस्वस्थ वाटतेस. छे ग, कोणापासून लपवतेस? माझ्यापासून? जिजू व्यवस्थित वागतात ना? अशीच अनमोल भेट तू मला द्यायचीस. लवकरात लवकर बाळाच्या आगमनाची वार्ता मला द्यायचीस. नाही नाही, अरे त्या रोपट्याबद्दल तुला एक आनंदाची बातमी सांगायची होती मला. कशाला, मी तुला प्रत्यक्ष दाखवतो ना. चल ये. अरे विद्यापासून आपल्याला कुठली गोष्ट लपून ठेवणं बरोबर नाही. तिला सगळ्या गोष्टी सांगणं आवश्यक आहे. एकही उपास तापास चुकवलं नाही मी, तरी पण का दिलं? हे बघ नेहा, तुम्हाला विनाकारण चिडवतेस. मूल होऊ द्यायचं की नाही यामध्ये आपले अजूनही मतभेद आहेत.